तर आपण जे श्रावण महिन्यासाठी बिना कांदा लसूणचं आपण जे वाटण केलं होतं, तर आज त्याच्यापासून मी तुम्हाला काही भाज्या बनवून दाखवणार आहे। तर मी ज्या पद्धतीने भाज्या करणार आहे तशाच पद्धतीने तुम्ही ह्या वाटणापासून कोणतीही भाजी तयार करू शकता। तर चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता हे वाटण मी छानपैकी असं बंद डब्यामध्ये छान फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर हे असं आपल्याला डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, तर आठवडाभर तुम्ही ते वापरू शकता। तर सगळ्यात आधी आपण त्या वाटणापासून छानपैकी मसाला भात करून बघूया। झटपट असा मसाला भात करून बघायचा आहे। तर त्याच्यासाठी इथं कुकर गरम केलाय, कुकरमध्ये तेल टाकलंय। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी आणि थोडीसा कढीपत्ता टाकलेला आहे। तसंच एक बटाटा मी असा कट करून घेतलेला आहे, तो बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकून छान परतून घेते। जर सकाळी तुम्हाला कामाच्या गडबडीत स्वयंपाक काय करायचा सुचत नसेल तर तुम्ही ह्या प्रकारे वाटण करून ठेवू शकता, म्हणजे सकाळ सकाळ लगेच झटपट असा ह्याने स्वयंपाक तयार होतो। तर थोडीशी चिमूटभर हळद, आपण जे वाटण केलंय ते वाटण करताना आपण हळदीचा वापर केलेला नव्हता म्हणून मी हळद टाकलेली आहे। आणि थोडीशी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड टाकलाय। वाटण करताना आपण धने सुद्धा टाकलेत आणि मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे। तर अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी इथं धने घेतलेत। तसंच आपण जे वाटण केलं होतं ते वाटण मी टाकलेलं आहे। एक मोठा चमचा भरून हे वाटण टाकून घेतलंय। तर वाटण टाकल्यानंतर आता छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचंय। तर बघू शकता छानपैकी मिक्स झाल्यानंतर मसाला काय आपल्याला परतून द्यायचा नाहीये, कारण की वाटण आपण ती ग्रेव्ही तयार केली आहे ती छान अशी आपण परतूनच घेतलेली आहे। ते झाल्यानंतर याच्यामध्ये 250 ग्रॅम म्हणजे एक मोठा कप मी तांदूळ धुवून घेतले स्वच्छ, तर ते तांदूळ पण ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। तर आता छानपैकी मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते। आपल्या वाटणामध्ये पण ती ग्रेव्ही तयार केली त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे, म्हणून जास्त प्रमाणात टाकायचं नाहीये, थोडंसंच टाकायचंय। आणि मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। तर एक ग्लासभर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर असा आलेला आहे। तर ह्या वाटणापासून किंवा ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही कोणतीही भाजी एकदम सहज करू शकता। मसाला भात सुद्धा असा ह्या पद्धतीचा एकदम टेस्टी असा होतो। हा सुद्धा तुम्ही एकदम 5 मिनिटांमध्ये कोणतीही भाजी करू शकता हे वाटण करून ठेवल्यानंतर। तर आता आपण ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून छानपैकी एक शिट्टी करून घ्यायची। तर याच्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आहे। तर बघू शकता छान अशी उकळी पण आलेली आहे, उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि आता छान अशी उकळी आली आहे। तर उकळी आल्यानंतर परत एकदा आपण छान असं हे मिक्स करून घेऊया। तर आता मिक्स झाल्यानंतर उकळी जास्त आली तर आता आपण लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि झाकण लावून 1-2 शिट्ट्या आपण ह्याच्या छान अशा करून घेऊया। तर बघू शकता छान असं कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, कुकर गार पण झालाय आणि आपला मसाला भात एकदम फक्त 5 मिनिटात हा मसाला भात तयार होईल। तुम्ही हे वाटण घरी नक्कीच करून ठेवा आणि श्रावण महिन्यासाठी तर एकदम बेस्ट असं हे वाटण आहे। आणि व्हिडिओ तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलवरती व्हिडिओ बघा। तर बघू शकता छान असं आपलं हे मसाला भात तयार झालेला आहे आणि बघू शकता मस्तपैकी असा हा
कलर सुद्धा भाताला छान आलेला आहे। तर छान असा मसाला भात फक्त 5 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। तर आता मसाला भात झाल्यानंतर ना आपण दुसरी भाजी बघूया। तर दुसरी भाजी मी करत आहे, कारलं करते। तर त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे, 1 पळी तेल। त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जे ग्रेव्ही किंवा वाटण म्हणू शकता ते केलं होतं ते तेलात टाकून छान असं मिक्स करून घेऊया। तर जास्त परतायची काहीच गरज नाहीये, फक्त लगेच टाकून आपल्याला लगेच ही भाजी टाकून घ्यायची। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद आणि छानपैकी मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कारलं कट केलंय। असं कारलं कट करून छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेत, ते कारलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। भाजी अजिबात कडू होणार नाही। कारलं मी उकळून घेतलं नाहीये किंवा हळदीच्या पाण्यात ठेवलं होतं, असं काहीच केलेलं नाहीये। कारलं फक्त स्वच्छ असं कापून घेतलंय आणि स्वच्छ धुवून घेतलंय आणि तेच कारलं ह्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलंय। तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। आता छानपैकी मिक्स करून घेऊया। ह्या वाटणामुळं कारलं आपल्याला थोडंसं पण कडू लागणार नाहीये। तर आता छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। 2 मिनिटं आपण ह्याला परतून घेऊया कारल्याला, म्हणजे कारलं आपलं लवकर शिजेल। कारलं शिजल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास असं पाणी टाकलेलं आहे। थोडंसं कारलं परतताना शिजलेलं आहे, तर ते अजून शिजण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर पाणी टाकून आता ह्याला छानपैकी झाकण लावून आपण उकळायला ठेवून द्यायचंय। छानपैकी झाकण लावून आता आपण हे कारलं शिजून देऊया। तर बघू शकता आता आपण आपली कारल्याची भाजी बघूया। तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा भाजीला कलर आलाय। तर याच्यामध्ये मी फक्त वाटण टाकले आणि चिमूटभर हळद। तसंच आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, तो कूट सुद्धा याच्यामध्ये आपण टाकून मिक्स करून घेऊया आणि आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। तर आता ह्याच पद्धतीने आपण दुसरी भाजी पण बघूया।